जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण पाहणार आहोत की सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याची जी काही योजना आहे महाराष्ट्र शासनाची, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार जी हा योजना आहे, या योजनेअंतर्गत जे आहे तुम्हाला तुमच्या जवळील तलावातून जो काही गाळ आहे तो काढून तुमच्या शेतामध्ये टाकण्यासाठी अनुदान स्वरूपात काही रक्कम तुम्हाला जे आहे शासन देणार आहे. तर या योजनेसाठी जे आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. पाहू शकता अशा प्रकारचा जो काही हा महाराष्ट्र शासनाचा जो काही GR आहे तो इथे आलेला आहे. ते या योजनेसाठी तुम्हाला जे आहे पाहू शकता इथे अनुदान तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे. तर इथे जे आहे तुम्हाला प्रति घनमीटरसाठी जे आहे 35 रुपये जे तुम्हाला अनुदान मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला एकरी 15,000 रुपये आणि 2.5 एकरपर्यंत तुम्हाला 37,500 जे आहे अनुदान शासनामार्फत दिले जाणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जे आहे सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जे काही जमिनीचा सातबारा आणि तुमचं जे काही बँक पासबुक आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे जे आहे गुगलवरती यायचे. गुगलवरती आल्यानंतर जो तुम्हाला इथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार असं टाकायचं आहे. आणि इथं आल्यानंतर खाली जे तुम्हाला इथं जलसंधारण विभागाची ही जी काही वेबसाईट आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचा मोबाईलचा जो काय डेस्कटॉप मोड आहे तो तुम्हाला इथं चालू करून घ्यायचा आहे. चालू केल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला न्यू युजर नोंदणी इथे क्लिक केल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला शेतकरी हा पर्याय दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला अशा प्रकारे पाहू शकता संपूर्ण माहिती भरायला सांगितली जाईल. तर इथे तुम्हाला तुमचं जे काही लिंग आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे तुम्हाला पहिले नाव तुमचे जे काही आहे ते टाकून घ्यायचे आहे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव इथे टाकून घ्यायचे. वडिलाचं नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे. आडनाव टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला तुमचा सातबारा अपलोड करायला सांगितलं जाईल. तर मित्रांनो, इथे जे आहे तुम्हाला डिजिटल तुमचा सातबारा आहे तो अपलोड करायचा आहे. तुम्हाला डिजिटल सातबारा कसा काढायचा आहे तो जे आहे व्हिडिओ आपण मागेच बनवला आहे, पाठीमागे बनवला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. तिथून जे आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही सातबारा आहे तो तुम्ही जिथे कुठे सेव्ह केला असेल तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. निवडून घेतल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायला सांगितला जाईल. तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे जे आहे तुम्ही ईमेल ID टाकली तरी चालेल किंवा नाही टाकली तरी चालेल. तर तुम्हाला इथं तुमचा पत्ता जे आहे टाकून घ्यायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा जो काय आहे तो निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर इथं तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. गावाचं नाव निवडल्यानंतर इथं तुम्हाला एक युजर ID पासवर्ड तयार करायला सांगितलं जाईल. इथे जे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर जरी टाकला तरी देखील तुम्हाला चालेल. त्याच्यानंतर इथे जे तुम्हाला एक पासवर्ड तुमचा तयार करून घ्यायचा आहे. या पासवर्डमध्ये पहिलं अक्षर तुम्हाला कॅपिटल आणि बाकीचे अक्षर स्मॉल आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर जे आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली येऊन तुम्हाला इथं खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो जशाच तसा जे आहे इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली सबमिट या बटनवर क्लिक करायचे. जसं तुम्ही सबमिट बटनवर क्लिक कराल पेज रिलोड होईल. पेज रिलोड झाल्यानंतर इथं पाहू शकता युजर क्रेडिटेड सक्सेसफुली. तिथं तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही ओके कराल तसं जे आहे
इथे अशा प्रकारे दाखवलं जाईल. इथे जे तुम्हाला पाहायचं आहे की तुमचा जो काही डेस्कटॉप मोड आहे तो ऑन असणं जे आहे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करून इथे जे आहे तुमचा जो कोणता तुम्ही युजर नेम टाकला होता तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला इथं जो दिलेला कॅप्चा आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही जे काही ॲप्लिकेशन केलेले असतील तर ते तुम्हाला इथं दाखवले जातील. आपण जे आहे आधी आणखीन कधी ॲप्लिकेशन केलेलं नाही तर इथं जे आहे तुम्हाला काहीही दाखवलं जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता गाळमुक्त तलाव हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो काही इंटरफेस आहे तो दाखवला जाईल. इथे जे आहे तुम्हाला खाली तुमच्या जमिनीचा तपशील भरायला सांगितलं जाईल. तुम्ही जे काही माहिती आहे ती ऑलरेडी भरलेली आहे वरची ती तुम्हाला इथं दाखवलं जाईल. इथे जे आहे तुम्हाला तुमचा जो काही सर्वे नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर त्या सर्वे नंबरमध्ये तुमचे जे काही क्षेत्र असेल तर ते तुम्हाला इथं हेक्टरमध्ये टाकायचं आहे. जर तुमचं 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला इथं 1 हेक्टर टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इतक्या घनमीटर तुम्हाला जे आहे काढ आवश्यकता आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे आहे. तुम्ही जे आहे 2.5 एकरपर्यंत जे आहे तुम्ही इथं 2.5 एकरला तुम्ही 1000 घनमीटरपर्यंतचा जो काही काळ आहे तो तुम्ही मिळवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे काही तुम्हाला आवश्यकता त्याप्रमाणे इथे जे काळ टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर खाली पाहू शकता इथं तुमच्या धरणाचा तपशील विचारला जाईल. इथं जे आहे तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. गावाचं नाव निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावापाशी जे कोणते तलाव असतील ते तुम्हाला इथं दाखवले जातील. तर तुम्हाला त्या तलावाचे नाव जर त्याच्यामध्ये दाखवत असेल तर ते निवडून घ्यायचे किंवा ऑर्डर निवडून इथे जे आहे तुम्ही खाली इथे त्या तलावाचे नाव देखील टाकू शकता. तर इथे जे आपल्या दाखवत आहे तर ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंधनाचा खर्च अपेक्षित आहे का हा जो पर्याय दिसेल याच्यावर तुम्हाला होय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. असं केल्यानंतर इथे जे आहे खाली तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स विचारले जाईल. तर तुम्हाला तुमच्या जे काही राष्ट्रीयकृत बँकेचं खाते नंबर आहे राष्ट्रीयकृत बँकेचं जे काही नाव आहे ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर खाली तुमची जी काही शाखा आहे ती तुम्हाला ब्रांच कोणती असेल ते टाकून घ्यायचे. ब्रांच टाकल्यानंतर इथं जे आहे तुम्हाला तुमचा IFSC कोड जे काही असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा खाते नंबर इथं जे आहे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर संपूर्ण माहिती पाहायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज दाखल करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं जाईल. इथे जे आहे तुम्हाला सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह पर्यायावरती क्लिक कराल पेज रिलोड होईल. होऊ शकता अशा प्रकारे तुमचा जो काही अर्ज आहे तो सबमिट झालेला आहे. याच्यानंतर तुम्हाला इथं जो आहे एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि नंतर इथं जे आहे ओकेवर क्लिक करून घ्यायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पेज आहे ते रिलोड होईल. रिलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे 1 ते 20 रुपयाचं जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला करायला सांगितलं जाईल. तर तुम्हाला इथं कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेमेंट गेटवे ओपन होईल. इथे जे आहे तुम्हाला नेट बँकिंग या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नेट बँकिंग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पे गव्हर्नमेंट इंडिया याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2-3 पर्याय दाखवले जातील. इथे जे तुम्हाला QR कोड हा पर्याय निवडायचा आहे.
आणि QR कोड हा पर्याय निवडून तुम्हाला इथं भीम UPI हा पर्याय निवडायचा आहे. आणि तुम्हाला तुमच्यापाशी एखादा दुसरा मोबाईल असेल तर त्याच्यावरती तुम्हाला ते प्रोसीड पे करायचे आणि तो जो काही QR कोड आहे तो स्कॅन करून तुम्हाला ते पेमेंट जे आहे करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर पेज रिलोड होईल. अशा प्रकारे तुमचं जे काही पेमेंट झालेलं आहे तुम्हाला तर जर प्रिंट करायचं असेल तर प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे ते जे प्रिंट देखील करू शकता. त्यानंतर तुम्ही जे आहे इथं बॅक या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं जे आहे तुम्हाला याची प्रिंट काढण्यासाठी किंवा पावती काढण्यासाठी इथे तुम्हाला मुखपृष्ठ या पर्यायावरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपला जो काही अर्ज आहे तो इथं दाखवत आहे. मगाशी इथं एकही अर्ज दाखवत नव्हता. तर त्याच्यानंतर तुम्हाला याची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला व्ह्यू बटनवर क्लिक करायचं आहे. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर जे आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो काही अर्ज आहे तो इथं दाखवला जाईल. त्याच्यानंतर डाउनलोड या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर जे आहे तुमचं जे काही ऑनलाईन केलेली जी काही पावती आहे ते तुम्हाला इथं अशा प्रकारे डाउनलोड केली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जे अर्ज आपल्या मोबाईलवरती घरी बसल्या जे आहे तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओज या चॅनलवरती घेऊनच असतो. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.